हो सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी। तुझ भोवती हे तुझ भोवती आज कलिमातला, नको विसरू हरी नाम घ्यायला। तुझ भोवती आज कलिमातला, नको विसरू हरी नाम घ्यायला। सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी। आज परमेश्वराच्या हातामध्ये तराजू आहे, परमेश्वराच्या हातामध्ये तराजू आहे। पाप आणि पुण्याचं मोजमाप परमेश्वर करत असतो बुवा, नाही काय? आपण कितीतरी वाईट जरी केलं भजन, वाईट जरी आपण बतावणीच्या माध्यमातून केलं तरी ते परमेश्वराच्या हातामध्ये तराजू आहे बुवा, नाही काय? आज या ठिकाणी जमलेली सर्व सुज्ञ माणसं या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहे, नाही काय? आपण काय द्यावं आणि आपण काय घ्यावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, आपण काय द्यावं आणि काय घ्यावं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे। मनुष्य जन्म आपल्याला मिळाला तो फुकट मिळालेला का? नाही, फुकट मिळालेला आहे। मनुष्य जन्म जो आपल्याला मिळालेला आहे त्या जन्माचं सार्थक प्रत्येक माणसाने केलं पाहिजे, म्हणून काय म्हणतोय बघा। मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईनं, विसरू नको रे वेड्या आई बापाचे ऋण। विसरू नको वेड्या आई बापाचे ऋण। देवळात जाऊन का शोधशी कुणाला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्यात आला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्यात आला। या नरजन्माचं सार्थक कशामध्ये असेल तर त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, लक्षात ठेवा। कारण रामनामामुळे पाण्यावरती दगड तरंगले, रामनामामुळे पाण्यावरती दगड तरंगले, पण आज रामनामामुळे पाण्यावरती दगड तरंगलेले दिसतात। आज मनुष्य, सजीव मनुष्य, मला सांगा जर रामनाम घेतलं मुखामध्ये तर मनुष्य या कलियुगामध्ये कानावर तरून जाणार की नाही? जर देवळात जर दगड गेलो तर बुवा देव होऊन पाठी येतात, देवळात जर दगड गेलो तर तो देव होऊन पाठी येतात, आणि माणूस जर देवळात गेलो तर दगड होऊन पाठी येतात। ही परिस्थिती आजची आहे। आपणही, तुम्ही सुद्धा भिकारी आणि मी सुद्धा भिकारी, फक्त आपण श्रीमंत भिकारी, आणि जो रस्त्यावर भीक मागताना तो गरीब भिकारी। तो काय करता? देवळाच्या पायरीवर बसून भीक मागताना आपण गाभाऱ्यात जाऊन भीक मागतो, बरोबर की नाही? आपण आपल्या वासाचा आपण वास घेऊन मागणार आहे, केवढा अगरबत्ती ती देवाक देणार आपण, देवाच्या पसंतीचा कायच नाही, बरोबर? मगाशी सांगितलंच नाही की बुवा आज पोरी कमी आहेत। पहिल्यांदा एका डझन पोरगी होती, एका डझन पोरगी होती की नाही रे बुवा? तुका माहिती आहे ना? अनांका माहिती आहे आता, हा सगळे पटतात। पहिल्यांदा एका डझन पोरगी होती, का होती? एका विचारला तर ह्यो सांगतो का डझन बोर तेव्हा पोरगी होती म्हणून काय, तेव्हा लाईट नाही होती म्हणून सुद्धा सांगा पाठी होतो नाही ह्यो, हा? देवळात जाऊन का शोधशी कुणाला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्यात आला, देवा आई बापाच्या रूपाने भेटण्यात आला। तुझ्या भोवती आज कलिमा
त्या माऊलीसाठी एक गीत सादर करतोय का. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. समाजासाठी तू कष्टाच्या कामात कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना फिरविले काठाचे फास. आई माझी शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये आयुष्य जगेन. आई देवा पाशी सुद्धा मी तुला सगळे मागेन. आई माझी तिला दिले जीवना आकार. आई माझी आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, नाही काय. आई म्हटल्याच्या नंतर आई ती आईच आहे आणि बाप तो बाप आहे.